नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। महाकारुणिक, महातेजस्वी, महाबलशाली, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शाला मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। संपूर्ण जगामध्ये काशाय वस्त्र धारण करून बालब्रह्मचारी जीवन जगून घरादाराचा त्याग करून भिक्षाटन करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो। धम्मप्रिय उपासक आणि उपासिकांनो, मानवी जीवनामध्ये धनसंपत्तीला महत्त्व आहे। गृहस्थी जीवन जगताना धनसंपत्ती असल्याच पाहिजे। भगवान बुद्ध सुद्धा म्हणायचे की गृहस्थी लोकांकडे धन असल्याच पाहिजे आणि तो दुसऱ्याकडून मागणारा असायला नको, तर तो दुसऱ्यांना देणारा असायला पाहिजे। आणि त्यांनी जी काही धनसंपदा तू कमवीत आहे स्वकष्टाने आपल्या बुद्धिचातुर्याने सम्यक आजीविका करून त्यांनी आपली धनसंपदा कमवीत राहिल्या पाहिजे। गृहस्थी लोकांकडे धन असल्याच पाहिजेत, कारण त्यांना अनेकांची जबाबदारी पार पाडावी लागते। अनेक लोक अवलंबून असतात, तर मोठ्या जबाबदारीने सम्यक आजीविका करून गृहस्थी जीवनामध्ये धन कमावीत राहिल्या पाहिजे। परंतु ज्याप्रमाणे आम्ही भौतिक जीवनामध्ये धन कमवितो त्याप्रमाणे आध्यात्मिक धन सुद्धा आपण कमवीत राहिल्या पाहिजे। कारण की भौतिक जीवनामध्ये जे काही आम्ही धन कमवतो, पण जीवन कसं आहे, अप्स अँड डाऊन्स आहे। कधी चांगली परिस्थिती आहे, कधी वाईट परिस्थिती आहे। परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये जे आपण धन कमवित असतो ती मोठी सुखकारक असते, ती श्रेष्ठ धन आहे। आपण पाहतो माणसाच्याकडे खूप धनसंपदा आहे, खूप पैसा आहे, परंतु तो सुखी नाही। दुःखाने बेजार झालेले आपण काही लोक पाहतो, दुःखाने बेजार झालेले। त्याच्या कारण फक्त धनसंपत्ती असल्यानेच माणसाला सुख मिळते असं नाही, तर आध्यात्मिक धनसंपत्ती ही माणसाला सुख देत असते। म्हणून भौतिक धनसंपत्ती तर कमवावीच, परंतु आध्यात्मिक धनसंपत्ती सुद्धा गृहस्थी जीवनामध्ये कमवीत राहावं। भौतिक जीवनामध्ये जे काही आम्ही धन कमवितो तो बाह्य जीवनासाठी, पण आंतरिक सुख शांती समाधानासाठी, आंतरिक सुरक्षिततेसाठी आपण आध्यात्मिक धन कमवीत राहिल्या पाहिजे। ह्या गोष्टीला विस्तारपणे समजून घेण्यासाठी आपण हा वृत्तांत पाहूया। एकदा तथागत भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहार करीत असताना तिथे सम्राटाचा मंत्री अग्र आला। त्याने भगवंताला त्रिवार वंदन केले आणि एका बाजूला जाऊन बसला। एका बाजूला जाऊन बसल्यावरती
तो भगवंताला म्हणाला की भगवान, श्रावस्ती नगरामध्ये मिगार सेठ सर्वात श्रीमंत आहे. त्याच्याकडे लाखो करोडोची संपत्ती आहे. जमीन जुमलात विचारू नका. त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि तो ह्या श्रावस्ती नगरातला मोठा श्रीमंत व्यक्ती आहे. तर भगवान त्याला समजवतात की अग्र, मी पैशाच्या श्रीमंतीला वाईट म्हणत नाही. धन तर प्रत्येक गृहस्थी जीवनामध्ये आवश्यक आहे आणि ते पाहिजे सुद्धा. परंतु त्याबरोबर आध्यात्मिक धन सुद्धा माणसाने कमवीत राहिल्या पाहिजे. कारण की पैशाच्या जरी आपल्याजवळ संग्रह असला, धन जरी असला, परंतु सुरक्षित करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करीत असतो. कधी चोरापासून सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करतो, लुटारूंपासून सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करतो, राजांपासून सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करतो. अग्नी, पाणी हे नैसर्गिक आपत्ती विपत्तीपासून सुरक्षित करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे कोणी दायाद असेल, आपल्याला मागणारा असेल, त्याच्यापासून सुरक्षित करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करीत असतो. तर हे भौतिक संपत्ती आहे, याला भीती आहे. कोणाची? चोरांची भीती आहे, राजाची भीती आहे, लुटारूची भीती आहे, डाकूंची भीती आहे. अग्नी, पाणी ह्या नैसर्गिक आपत्ती विपत्तीची भीती आहे, मागणाऱ्यांची भीती आहे, आपल्या अहितचिंतक लोकांची भीती आहे. परंतु अशीही संपत्ती आहे की ज्यामध्ये आपल्याला ना चोराकडून, ना राजाकडून, ना अग्नी, पाणी अशा नैसर्गिक आपत्ती विपत्तीकडून भीती आहे, दायादाकडून भीती आहे. आपल्याला कुणाकडूनही त्याची भीती नाही. उलट हे जे धन आहे हे आपल्याला सुरक्षित करीत असते, हे आपल्याला सोबत असते. याची कोणीही चोरी करू शकत नाही. ही जी आध्यात्मिक धनसंपत्ती आहे याची कुणीही चोरी करू शकत नाही. तर कोणकोणती आध्यात्मिक अशी धनसंपत्ती आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात, पहिली आहे श्रद्धा, दुसरी आहे शील, तिसरी आहे लज्जा, चौथी आहे अपात्रप्य, पाचवी आहे श्रुत, सहावी आहे त्याग आणि सातवी जी आहे ती आहे प्रज्ञा. भगवान बुद्ध म्हणतात की ज्या व्यक्तीकडे हे 7 प्रकारचे धन आहेत, ज्या व्यक्तीकडे श्रद्धा धन आहे, शील धन आहे, लज्जा धन आहे, अप्रापत्रव्य धन आहे, श्रुत धन आहे, त्याग धन आहे, प्रज्ञा धन आहे, हे धन त्याची सुरक्षा करीत असतात. ही धन सर्वश्रेष्ठ धन आहेत असे भगवान बुद्ध त्या अग्र नावाच्या मंत्र्याला समजावून सांगतात. पहिला आहे श्रद्धा. मानवी जीवनासाठी ही श्रद्धा संपत्ती मोठं महत्त्वपूर्ण असा धन आहे. श्रद्धा धन त्या व्यक्तीच्या, आर्य श्रावकांच्या अर्थात उपासक उपासिकांच्या श्रद्धा असायला हवी, तथागतांवरती श्रद्धा असायला हवी, सद्धम्मावरती श्रद्धा असायला हवी, तथागतांच्या भिक्खू संघावरती श्रद्धा असायला हवी. श्रद्धा असणे
म्हणजे श्रद्धा बळ आहे, श्रद्धा कॉन्फिडन्स आहे. श्रद्धेमुळेच माणसाची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत असते. तो कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली प्रगती साधू शकते जर त्याच्यामध्ये श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धाधन ही मानवी जीवनासाठी फार मोठं मंगलकारक असा धन आहे, मंगलकारक असा धन आहे. त्याचबरोबर शीलधन. आर्य श्रावक अर्थात उपासक उपासिका शील संपत्ती कमावीत असतात. ती कशी प्रकारे शील संपत्ती कमवतात? ते शीलाचे पालन करतात. ते प्राणिहिंसापासून विरत राहतात, चोरी करण्यापासून विरत राहतात, व्यभिचार करण्यापासून विरत राहतात, असत्य भाषण करण्यापासून विरत राहतात. ते मादक पदार्थ सेवन करण्यापासून विरत राहतात. अशा प्रकारे आर्य श्रावक उपासक उपासिका शीलधन आपल्या जीवनामध्ये शील संपत्ती कमावित असतात, शील संपत्ती संग्रह करीत असतात. हा शीलधन. त्याचप्रकारे लज्जाधन. लज्जाधन म्हणजे पाप कर्मापासून विरत राहणे, पाप कर्म न करणे, पाप कर्म करण्याची लज्जा बाळगणे. मी ह्या सद्धम्मामध्ये प्रतिष्ठापित झालेलो आहो, मी सद्धम्माचा ज्ञान घेतलेलो आहो, मी धम्म मार्गावर चालत आहो. मी जर पाप केलो तर लोक मला काय म्हणतील? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? आणि मी एवढ्या महान धम्मामध्ये असून सुद्धा जर पाप कर्म करत असेल तर ते मला शोधतील का? म्हणून अशा भावनेनी लज्जा बाळगणं याला म्हणतात लज्जाधन. आणि त्याच प्रकारे मनुष्याच्या सुखी आणि समृद्ध करणारा धन आहे अवत्रप्य. अवत्रप्य धन म्हणजे की मी ह्या धम्मामध्ये जीवन जगत असताना पापकर्म जर मी केलो तर लोक काय म्हणतील? लोक माझी निंदा करतील, मला पापकर्म करतो म्हणून जग जाहीर करतील. म्हणजे लोकांच्या लोकोपवादाची भीती बाळगणे, म्हणजे लोक आम्हाला काय म्हणतील याची भीती बाळगणे, त्याला म्हणतात अवत्रप्य. त्याचप्रमाणे पाचवी जो धन आहे ते श्रुतधन. हा श्रुतधन मनुष्याच्या जीवनाचा एवढा मंगल करणारा, कल्याण करणारा आहे. त्या मनुष्याने अशा ज्ञानमय गोष्टी ऐकत राहिल्या पाहिजेत की ज्याने माझ्यासुद्धा कल्याण होईल, माझ्या कुटुंबाचा सुद्धा कल्याण होईल, माझ्यासुद्धा उत्कर्ष साधेल, माझ्या कुटुंबाच्या अन्य लोकांचा सुद्धा उत्कर्ष साधेल. म्हणून त्यांनी ऐकत राहिल्या पाहिजेत ज्ञानमय गोष्टी. कोणी ज्ञानाच्या गोष्टी सांगत असतील तर त्या गोष्टी ऐकत राहिल्या पाहिजेत आणि ते ज्ञानमय संचित करीत राहिल्या पाहिजेत. त्याला म्हणतात श्रुतधन. म्हणजे निसर्गाने आपल्याला एक तोंड दिलं आहे, दोन कान दिले आहेत, ऐकण्यासाठी दिले आहेत. आपण जास्तीत जास्त ऐकून आपल्या कल्याणाच्या काय आहे, आपल्या मांगल्याच्या काय आहे,
आपला उत्कर्ष कशामध्ये, कोणत्या गोष्टीमध्ये, कोणत्या ज्ञानामध्ये सामावलेले आहे असं जाणून ते आहे श्रुतधन्य, श्रुत संपत्ती. ही संपत्ती मनुष्य जीवनाचा मोठा कल्याण करीत असते, मोठा मंगल साधित असते. त्याचप्रमाणे मनुष्य जीवनासाठी आहे त्याग संपत्ती, त्यागधन. त्यागधन कसा आहे? त्यागधन म्हणजे आम्ही दान देत राहिल्या पाहिजे. दान देणे म्हणजे त्यागधन संचित करणे. दान देत राहतं. दान देणे म्हणजे त्याचा दुसरा अर्थ त्याग आहे. आणि समजा एक्झाम्पल घेऊया एखादा, की आपल्याकडे एखादी महागाची वस्तू हरवली किंवा कोणी चोरून घेऊन गेला, तर आपण किती दुःखी आणि कष्टी होतो, रडत असतो. त्याच हरवलेल्या किंवा चोरून घेऊन गेलेल्या महागाच्या वस्तूप्रती आठवण करीत असतो. तो आहे त्यागाचा अभाव. तो आहे त्यागाचा अभाव. जेव्हा आम्ही दान देत असतो, जेव्हा दान देत असतो तेव्हा त्यागधन संचित करीत असतो. आणि हा त्यागधन जो आहे तो मनुष्याला सुख, शांती आणि समाधान सतत देत असतो. तर त्यागधन सुद्धा फार मोठी संपत्ती आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. जीवनामध्ये सतत काही ना काही आपल्याकडून कोणी ना कोणी हिरावून घेऊन जाऊ शकते. हा जीवनही एक दिवशी जाणार आहे. हा शरीरही सुद्धा एक दिवशी त्याग करायचे आहे. तर त्यागधन संचित करणे हे माणसाच्या जीवनासाठी फार मोठं मंगलकारक आहे. त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनासाठी प्रज्ञाधनसुद्धा मोठं मंगलकारक आहे. नव्हे तर त्याच्या जीवनाचं सोनं बनवण्यासाठी, त्यांच्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी ही प्रज्ञाधन फार महत्त्वाची आहे. प्रज्ञा म्हणजे त्या गोष्टीप्रती ज्ञान. आर्य श्रावकांना, उपासक उपासिकांना चार आर्य सत्याच्या ज्ञान असणं आवश्यक आहे. नव्हे त्याच्या स्वअनुभूतीने साक्षात्कार घेणं, त्याची प्रज्ञा जागृत करणं, त्याच्या ज्ञान असणं म्हणजे प्रज्ञा असणं, हे त्याच्या जीवनासाठी मोठं मंगलकारक आहे. त्याच प्रकारे सद्धमातील जे वेगवेगळे तत्व आहेत, जे सत्य तत्व आहेत, त्याच्यासुद्धा ज्ञान असणे म्हणजे प्रज्ञा असणे हे मोठं मंगलकारक आहे, मोठं सुखकारक आहे. अशा प्रकारे भगवंतानी हे जे 7 धन सांगितलेलं आहे, की माणसाला हे 7 धन जे आहेत हे कमवीत राहायला पाहिजे. आणि हे 7 धन जे आहेत ते श्रेष्ठ धन आहेत. याची चोरी होऊ शकत नाही, याला कोणी लुटून घेऊन जाऊ शकत नाही. याची अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही. आणि ही जी धन आहेत, हे धन खऱ्या प्रकारे माणसाला सुख देत असतात. जर त्याच्याकडे भौतिक धन असेल किंवा नसेल सुद्धा, आणि भौतिक धन असेल त्याला तो चांगल्या प्रकारे समजदारीने प्रज्ञावंत होऊन उपभोग घेऊ शकतो. आणि नसेल तरी तो सुखाने जीवन जगू शकतो. परंतु हे जे धन आहे, 7 प्रकारचे धन, हे आम्ही कमावीत राहिल्या पाहिजे. ह्यासाठी आमचा हा जीवन आहे.
आणि ह्यामध्येच आमच्या जीवनाची सार्थकता आहे. हे श्रेष्ठ धन जे लोक कमवीत आहेत, जे उपासक उपासिका कमवीत आहेत, त्यांच्या खूप मंगल हो, त्यांना खूप सुख शांती लाभो. सर्व उपासक उपासिकांना सुख शांती लाभो. आपल्या मुलाबाळांना सुख शांती लाभो. आपल्याला यश वैभव लाभो. आपल्याला सद्धम्माचा साक्षात्कार हो. आपले जीवन धन्य धन्य हो. हीच मंगल मैत्री आम्ही देत आहोत. मंगल हो, मंगल हो, मंगल हो. सब्बे सत्था सुखी होन्तु, सब्बे होन्तु च खेमिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमा. यानि भूतानि समागतानि भूमानि वा यानि व अन्तरिक्षे, सब्बेव भूता सुमना भवन्तु, अथोपि सक्च शृण्वन्तु भासितं. तस्माहि भूतानि सामेत सब्बे, मेतं करोथ मानुषीयापजाय. दिव्याचरतो क्षरन्ति बलि, तस्माहि निरक्षत अपमत्ता. साधु साधु साधु. नमो बुद्धाय. जय भीम.